बातमी हिंगोलीतून। काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कळमनुरी ते हिंगोली अशी पदयात्रा काढली। या पदयात्रेत बेरोजगार शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते। भारताने अमेरिकेसोबत शेतमाल निर्यातीबाबत केलेल्या व्यवहारामुळे देशातील शेतीमालाचे भाव पडल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला। आपल्यासोबत स्वतः काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर आहेत। सरकारने कर्जमाफी शेतकऱ्यांची केलेली आहे, तरी पण तुम्ही या शेतकऱ्यांसाठी काय यात्रा काढतात? आम्ही मागितली होती संपूर्ण कर्जमाफी। तर अटी शर्ती वगैरे वगैरे गोष्टी लादून जी कर्जमाफी झालेली आहे ही काही खरी कर्जमाफी नाही। आणि यात कर्जमाफीच्या सोबतच जो अमेरिकन ट्रेड डील जे झालेला आहे त्यामुळे शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणावर खाली पडलेले आहेत। मुळातच शेतभाव जे होते ते मनमोहन सिंग साहेबांच्या कार्यकाळातल्या भावापेक्षा कितीतरी कमी होते। एकीकडे महागाई वाढली तर दुसरीकडे शेतमालाला भाव कमी झाला होता आणि त्यातल्या त्यात करारामुळे तर आता निच्चांक गाठलेला आहे। याचा अर्थ स्पष्ट आहे की हा जो अमेरिकन ट्रेड डील जी आहे ही शेती व्यवसायाच्या मुळाशी आणि शेतकऱ्याच्या जीवाशी आता येऊन ही ठेपलेली आहे। हा करार तात्काळ रद्द व्हावा व संपूर्ण कर्जमाफी द्यावी ही प्रामुख्याने आमची मागणी आहे। स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करणे हा त्यातला मार्ग आहे आणि स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करताना अमेरिकनचा जो डील आहे ते रद्द करावं आणि संपूर्ण कर्जमाफी करावी। बेरोजगारीचा प्रश्न फार मोठा ऐरणीवर आहे। महिलांच्या सुरक्षिततेचा फार मोठा एक प्रश्न आहे। भ्रष्टाचाराचे मुद्दे अनेक आहेत। मुद्दे अनेक आहेत दुर्दैवाने, आणि याचं कुठल्याही पद्धतीचं समाधान हे सरकारच्या माध्यमातून होत नाही। किंवा सरकार हे एकीकडे जुलमी, दुसरीकडे भ्रष्टाचारी, तर तिसरीकडे स्वतः जे आहे गुंडागर्दीच्या मार्गाने आता जात आहे। त्यामुळे युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न हा मोठा आहे। या बेरोजगारांना बेरोजगारी हप्ता सुरू करावा, या बेरोजगारांच्या नोकर भरत्या सुरू कराव्यात, कुठेतरी झिरो बजेट जे आणलंय ते रद्द करावं ही देखील आमची या निमित्तानं मागणी आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।